नगरपालिका निवडणुकीसाठीच्या प्रचारादरम्यान नोटाबंदीवर फटकेबाजी करणं विरोधकांनी सोडलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुन्नरमधल्या सभेतही याचा प्रत्यय आलाय। यावेळी अजित पवारांनी मोदी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली। जुन्नरशिवाय शिरूरमध्येही नेमकं अजित पवार काय बोलले ते आता ऐकूयात। नोटाबंदीचा खरा फटका गोरगरीब माणसाला, ही दुकाने त्या दुकानदारांना सगळ्यांना विचारा की नोटाबंदीच्या आधी व्यवहार किती होत होता, तशा पद्धतीने दुकान चालत होतं आणि आता कसं दुकान चालतं। वेगवेगळ्या एटीएमच्या ह्याच्या रांगेमध्ये 90 लोक आतापर्यंत गेली ना, त्याला जबाबदार कोण आहे? कुणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा? रांगेत काही मोठी लोक दिसतात, उद्योगपती दिसतात, गोरगरीब लोक दिसतात। पुण्याचा माजी नगरसेवक बारामतीला पैसे घेऊन चाललेला होता, कशाला कोणाला माहिती। आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणले मी बारामतीला बँकेत पैसे भरायला चाललोय। नगरसेवक माझी पुण्याचा आणि त्याला बारामतीची बँक आवडायला लागली, तिकडे पैसे भरायला चाललाय। कस काय पटतंय का? तुम्हाला पटतंय का? एक वेळ जुन्नर मधला माणूस पुण्याला पैसे भरायला गेला मी समजू शकतो, परंतु पुण्याचा माणूस बारामतीला कसा पैसे भरायला जाईल? काय कारण काय? या पद्धतीनं सध्या कारभार चाललेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।